नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या MBBS, BDS तसेच BMS, BHMS व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी कॉमन रजिस्ट्रेशन सुरू आहेत। रजिस्ट्रेशन करते वेळेस अनेक विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होत आहे, कारण जी रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे ती फार स्लो चालत आहे। काही कंडिशनमध्ये ही वेबसाईट चालतच नाही। अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर जर आपण रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न केले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परत लॉग इनचे पेजच ओपन होत आहे। या ठिकाणी आता लोड होऊपर्यंत आपण वेट करून पाहू कशा प्रकारे CET सेलची वेबसाईट स्लो पद्धतीने चालत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परत लॉग इनचंच पेज ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपण परत एक वेळेस लॉग इन करून पाहू तर अशा प्रकारे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक वेळेस तीच विंडो ओपन होईल। आता आणखी एक वेळेस आपण प्रयत्न करू की रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला पुढे जाता येतं का नाही। तर या ठिकाणी आपण आल्यानंतर हा जो काही पेज आहे तो लोड होत आहे, 1 मिनिट वेट करा। तर अशा प्रकारे फायनली आता हा पेज ओपन झालेला आहे, परंतु मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं नीट इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर पुढे ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स येत नाहीत। आपण इथे पाहू शकतो, जर आपण पुढील स्टेपला जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी जे काही सिंटॅक्स एरर आहे ते दाखवत आहे। ही जी प्रॉब्लेम आहे ती काल रात्रीपासून येत आहे। अनेक विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन थांबलेले आहेत यामुळे, व अनेक विद्यार्थी आणि पालकांची ही जी वेबसाईट आहे ती स्लो चालत असल्यामुळे किंवा अशा प्रकारे एरर येत असल्यामुळे गैरसोय होत आहे। तर CET सेल मार्फत या प्रॉब्लेमचं लवकरात लवकर सोल्युशन काढण्यात यावं, कारण रजिस्ट्रेशनसाठी आपल्याकडे 30 जुलैपर्यंतच वेळ आहे। त्यामध्ये वेबसाईट तर साधारण 90% चालतच नाही। एखाद कंडिशनमध्ये चालली तर व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण टाकण्याचा प्रयत्न करतो ती इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या फिल होत नाही। जर तुमचा देखील असा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला नेमका कोणत्या स्टेपमध्ये प्रॉब्लेम येत आहे। या अनुषंगाने जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।